राष्ट्राचा। काय नेमकी संकल्पना आहे आणि कशा पद्धतीने ती बँक असणार आहे? संत सोपान काका सहकारी बँकेला नव्याने रिझर्व्ह बँकेकडून त्या ठिकाणी ब्रांच ऑन व्हीलसाठी लायसन्स मिळालेलं आहे आणि खऱ्या अर्थाने आपण बँकेची ब्रांच ही एका ठिकाणी स्थिरावलेली बघतो की एखाद्या पेठेमध्ये किंवा एखाद्या गावामध्ये त्या ठिकाणी त्या बँकेची ब्रांच आहे। ही ब्रांच ही एका संपूर्ण व्हॅनमध्ये किंवा गाडीमध्ये त्या ठिकाणी ब्रांच असणार आहे, जी ग्राहकांना त्यांच्या घरापर्यंत किंवा त्यांच्या भागापर्यंत किंवा ज्या ठिकाणी बँकिंग नाही आहे त्या गावापर्यंत पोचून किंवा त्या परिसरापर्यंत पोचून त्या ठिकाणी ही सुविधा देणार आहे। ही फुल फ्लेज बँकेची शाखा त्या ठिकाणी असणार आहे, ज्याच्यामध्ये सेविंग अकाउंट्स, करंट अकाउंट उघडले जाणार आहेत। त्याचं ऑपरेशन डिजिटली कस्टमर करू शकणार आहे। त्याचप्रमाणे रेग्युलर बेसिसवरती सुद्धा वीकली बँकिंगमध्ये तो डिजिटली कॅश डिपॉझिट करणं किंवा कॅश विड्रॉल करणं हेही करू शकणार आहे आणि 24 आवर्समध्ये डिजिटल पेमेंट पण होणार आहे। RTGS सुविधा असेल, QR कोड असेल, त्याच्यामध्ये UPSची सुविधा असेल, IMPS ह्या सगळ्या सुविधा त्या ठिकाणी आमच्या ग्राहकाला देऊ शकणार आहोत। त्याचबरोबर कर्ज वितरण हे सुद्धा त्या ब्रांचमध्ये त्या ठिकाणी असणार आहे। त्यामुळे खऱ्या अर्थाने ही ब्रांच ऑन व्हीलची संकल्पना आणि या संकल्पनेला रिझर्व्ह बँकेने संत सोपान काका सहकारी बँकेला माझ्या माहितीप्रमाणे पहिल्यांदाच देशामध्ये त्या ठिकाणी सहकारी बँकेला परवानगी दिलेली आहे। कधी सुरू करता ही बँक आणि कोणाच्या? ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।